स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताहाच्या निमित्ताने उमरगा येथील भाऊसाहेब बिराजदार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने रविवारी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले। या मोहिमेमध्ये बँकेचे चेअरमन, संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः झाडू आणि पोछा हातात घेऊन बँक परिसराची स्वच्छता केली। भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी "मी अचानक येणार आहे, त्यावेळेस ही बँक अशी स्वच्छ दिसली पाहिजे, तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी सौजन्याने वागलं पाहिजे" असा संदेश दिला होता। त्यांच्या याच संदेशाचे स्मरण ठेवत बँकेने स्वच्छता मोहीम राबवून त्यांना अभिवादन केले। यावेळी बोलताना बँकेचे चेअरमन प्राध्यापक सुरेश दाजी बिराजदार म्हणाले, "दादा विकास कामांप्रती जितके तत्पर होते तितकेच ते स्वच्छतेबाबतीतही जागरूक होते। उद्घाटनावेळी आम्ही बँक कायम स्वच्छ ठेवण्याचा शब्द दिला होता। शब्द पाळणाऱ्या दादांचे आम्ही कार्यकर्ते आहोत, त्यामुळे दादांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून आम्ही त्यांना कृतज्ञ अभिवादन करत आहोत। स्वच्छता मोहिमेपूर्वी चेअरमन प्राध्यापक सुरेश दाजी बिराजदार यांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ शैलजाताई मगर, जिल्हा परिषद सदस्या सविताताई बिराजदार, नगरसेविका दीपाली बिराजदार, डॉक्टर अनुराधा जवळगे, सौ सुकेशनी बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच संचालक सुनील माने, विजयकुमार सोनवणे, राहुल पाटील, सतीश इंगळे, रामकृष्ण बिराजदार, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश शहापुरे, कर्ज विभाग प्रमुख दयानंद बिराजदार, चीफ अकाउंटंट संदीप जाधव, IT विभाग प्रमुख विजय चव्हाण यांच्यासह बँकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। स्वच्छतेसह सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला। दादांचा वाढदिवसाचा दिवस आजपर्यंत आम्ही स्वर्गीय अजितदादा पवारांचा वाढदिवस साजरा करत होतो, परंतु ह्या वर्षी आम्हाला जयंती साजरी करण्याची वेळ आलेली आहे। ही दुःखद घटना घडली। अजितदादांचं नेतृत्व म्हणजे या महाराष्ट्राचं एक विकासाचं नेतृत्व होतं, एक दृष्टी होती। आमच्या धाराशिव जिल्ह्यावर त्यांचं खूप मोठं प्रेम होतं, आमच्या उमरगा लोहारा तालुक्यावर त्यांचं खूप मोठं प्रेम होतं। त्यांनी खूप मोठं काम या आमच्या तालुक्यावर, जिल्ह्यावर, महाराष्ट्रावर केलेलं होतं। नुकतंच आज जिथं आम्ही उभे आहोत त्या भाऊसाहेब बिराजदार बँकेचं उद्घाटन अजितदादांच्या हस्ते झालेलं होतं। त्यावेळेस अजितदादांनी आपल्या जाहीर भाषणामध्ये या बँकेच्या कामाचं कौतुक केलं होतं, या इमारतीचं कौतुक केलं होतं। इमारत देखणी झालेली आहे, इमारत स्वच्छही आहे, परंतु हे त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला होता की मी अचानक या भागात आल्यानंतर ही इमारत तशीच स्वच्छ दिसली पाहिजे, हे आवर्जून उल्लेख केलेला आहे। आणि या जयंतीच्या सप्ताहाच्या निमित्तानं जनसेवा सप्ताह आम्ही महाराष्ट्रामध्ये साजरा करतोय। या जनसेवा सप्ताहामध्ये उमरगा लोहारा तालुक्यामध्ये आम्ही सर्वरोग निदान शिबिर, नेत्ररोग, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, मोफत चष्मे वाटण्याचा शिबिर, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण असे विविध उपक्रम त्यांच्यावर व्याख्यान ठेवलेलं होतं। खूप मोठे कार्यक्रम आम्ही हे जनसेवा सप्ताहाच्या निमित्तानं आमच्या भागामध्ये ठेवलेले आहेत। आणि अजितदादांना जो उल्लेख केलेला होता या बँकेविषयी, त्यामुळं या भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या इमारतीची स्वच्छता आमच्या संचालक मंडळ असेल, आमचा सर्व स्टाफ असेल, यांनी पूर्ण स्वच्छ मोहीम राबवली। आज आम्ही स्वच्छता करून ही बँक स्वच्छ एकदम केली, कारण दादांना आम्ही शब्द दिलेला होता। दादा तुमचा शब्द आम्ही पाळणार आहे, दादांचा शब्द आम्हाला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे। त्यामुळं दादांना आम्ही जो शब्द दिलेला होता तो स्वच्छता दादांच्या अपरोक्ष आज आम्ही स्वच्छता करतोय। इथंच स्वच्छता नाही, दादांचे जे युनिट आहेत, दादांचं जे काम आहे, प्रत्येक जिल्हा परिषदे शाळेमध्ये, प्रत्येक संस्थेच्या शाळेमध्ये सुद्धा ही स्वच्छता मोहीम आम्ही राबवतोय। आणि दादांना खरं पाहिलं असता खूप मोठं नुकसान या महाराष्ट्रातील लाखो लोकांचं, करोडो लोकांचं झालेलं आहे। आमच्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांचं झालेलं आहे। आमच्यासारख्यावर ज्यांनी दादावर अहोरात्र प्रेम केलं, दादाने आम्हाला प्रचंड प्रेम दिलेलं आहे। आमच्या कार्यकर्त्यांचं खूप मोठं नुकसान दादांच्या रूपानं आज झालेलं आहे। त्यामुळं या जयंतीच्या निमित्तानं, जनसेवा सप्ताहाच्या निमित्तानं आज आम्ही त्यांना आदरांजली व्यक्त करीत आहोत।
GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।